त्या मुलीचा राक्षसगण आहे म्हणून बऱ्याचशा मुली कॅन्सल होतात. 4-5 वर्षापासून एखाद्या मुलीवर प्रेम आहे ते एकमेकांपासून राहूच शकत नाहीये. अगदी त्या एकमेकांपासून पाणी पिता येत नाही एवढं प्रेम ओसंडून वाहून चाललेलं आहे. आता त्या मुलीची आणि तुमची एक नाडी आहे, तर चरण काय आहे ते बघून आपण निर्णय घेऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, एक नाडीबद्दलचे बरेच गैरसमज समाजामध्ये आहेत किंवा बरेचसे प्रश्न आम्हाला एक नाडीबद्दलचे येतात की एक नाडी म्हणजे नेमकं काय, किंवा एक नाडी आली तर मुलं होणार नाही, एक नाडी आली तर रक्तगट चेक करा, किंवा चांगली मुलगी हातची घालवा, एक नाडी आली राक्षसगण आला. त्या मुलीचा राक्षसगण आहे म्हणून बऱ्याचशा मुली कॅन्सल होतात. पण त्या मुलांच्या आयांना हे कळत नाही की आपला मुलगा देवगणाचा असून देवाचा एकही गुण नाही त्याच्यामध्ये, पण मुलीचे राक्षस गुण आधीच दिसत आहेत त्यांना. त्यानंतर मुलगी मंगळाची आहे किंवा आता मंगळाची मुलगी केली म्हणजे माणूस मरणारच. पण आजचा विषय आपला एक नाडीचा आहे, तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपवायचा प्रयत्न करूया. नाडी म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही आजारपण असतं त्याच्यातला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे नाडी. आद्य, मध्य आणि अंत्य. जसं की वात, पित्त, कफ हा जो विषय आहे तेच म्हणजे आद्य, मध्य, अंत्य. तर ज्या वेळेस पावसाळा येणार आहे त्यावेळेस तर सगळ्यांचंच आरोग्य खराब असतं, परंतु पित्तवाल्यांचं उन्हाळ्यात जरा जास्त खराब असतं, वातवाल्यांचं हिवाळ्यात जास्त खराब असतं, पायाला वात येतो. तर अशा दोन पित्त प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र लग्न केलं तर त्यांना जी होणारी संतती आहे ती सुदृढ असेल का, तर ती नसेल. संतती होईल पण ती सुदृढ होणार नाही, म्हणून नाडीचा विषय सांगितलेला आहे. अगदी होणारच नाही हा शब्द नाहीये, फक्त आरोग्याच्या तक्रारी जास्त सुरू राहतील असं सांगितलं. आता संसाराचा गाडा दोघांनी हाकायचा असतो. पावसाळ्यात दोघांनाही वाताचा त्रास झाला किंवा पित्ताचा त्रास झाला उन्हाळ्यात, तर ते पोरं सांभाळायचे कोणी? यासाठी तुझं आरोग्य जर कधी खराब आहे तर मी ओके आहे, मी सगळं सांभाळून घेईल. माझं आरोग्य खराब आहे तर तू व्यवस्थित सगळं सांभाळून घे, अशी तडजोड करायची असते. म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे की एक नाडीच्या लोकांनी लग्न करू नये. पण त्यांचा आणि रक्तगटाचा काही एक संबंध नाही, त्यांचा आणि मुलं न होण्याचा काही एक संबंध नाही, त्याच्यामुळे असला काही विषय नाहीये. तर या भ्रामक कल्पनेतून आपण आधी बाहेर आलं पाहिजे. आता याला उपाय काय? आता आपलं एखाद्या मुलीवर किंवा मुलावर प्रेम आहे, बरेचसे लोक हा जो व्हिडिओ बघतायत प्रत्येकालाच आमच्याकडे पत्रिका बघायला येणं शक्य नाही. आता त्या मुलीची आणि तुमची एक नाडी आहे, तर चरण काय आहे ते बघून आपण निर्णय घेऊ शकतो. दुसरं म्हणजे जर कधी दोघांची एकच नाडी आहे तर दिव्यावर हात ठेवून पहिले आपण शपथ खायची की जर कधी आपल्याला लग्न करायचं आहे तर रोज 1 तास हा व्यायामासाठी तुला मी देईल आणि मला तू द्यायचा, तरच लग्न करावं, अशी पहिले प्रतिज्ञा आपण करायची आहे. म्हणजे आरोग्याच्या तक्रारी आपल्याला कमीत कमी येतील. आता याच्यात महत्त्वाचे अजून 2-3 प्रश्न आमच्या सगळ्या ऑफिसच्या मंडळींनी, मल्हार टीमने उपस्थित केलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. परंतु याच्यामध्ये विषय असा आहे की आता 4-5 वर्षापासून एखाद्या मुलीवर प्रेम आहे ते एकमेकांपासून राहूच शकत नाहीये. अगदी त्या एकमेकांपासून पाणी पिता येत नाही एवढं प्रेम ओसंडून वाहून चाललेलं आहे. तर अशांनी लग्न झालेल्या व्यक्तींच्या 2-3 वर्षातला संसार बघायचा आहे आणि मग बघायचं आहे की खरोखर हे मुलगी माझ्यासाठी योग्य आहे का. आणि तरी सुद्धा आता आपल्याला करायचंच आहे लग्न, तर सांगितल्या पद्धतीने 1 तास आरोग्यासाठी, अगदी आपल्याला फिट आरोग्य पाहिजे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आजारपण येणार नाही एवढं आतून आरोग्य स्ट्रॉंग पाहिजे. हा पहिला उपाय. याच्यावर काही शांती बिंती काही नसते, किंवा एक नाडी असेल तर ही शांती करा, एक नाडी असेल तर रत्न घाला, असल्या कुठल्याही पद्धतीच्या बळूतापांना काही कोणी बळू पण नका, सगळे पैसे काढायचे कामं आहेत. आणि याला पर्याय म्हणजे आता ज्यांचं लग्न झालंय त्यांची एक नाडी आहे तर त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी जर कधी जास्त वाढतायत तर बघा की आपली आरोग्याची प्रवृत्ती कशी, म्हणजे वातकारक प्रवृत्ती आहे का, तर वाताच्या गोष्टी कमी खा. पित्तकारक प्रवृत्ती आहे का, तर जेवायचं टायमिंग सांभाळा, संध्याकाळी जेवू नका. तर ज्यांचं लग्न ऑलरेडी झालंय आणि एक नाडी आणि आरोग्याचा त्रास आपल्याला सारख्या समस्या येत आहेत, तर तुम्ही ते पत्रिका बघून ॲनालिसिस करू शकता की माझी पत्रिका
या तत्वाची आहे तर मी हे खाल्लं पाहिजे, असं वागलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे. आणि माझ्या बायकोने सुद्धा अशा पद्धतीचं जेवलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे, तर आयुष्यात प्रगती होईल. बाकी कुठलीही पूजा केल्याने नाडीचा दोष जात नसतो.